आरक्षणावरून काल परवापर्यंत नेते वैयक्तिक पातळीवर भूमिका मांडत होते. मात्र आज सभागृहात कुणाची काय भूमिका हे नेत्यांनी मांडलंय. सरसकट कुणबी पत्र देण्यास आमचाही विरोध आहे असं म्हणत नितेश राणे यांनी भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे सत्तेत तुम्हीच असूनही बाहेर आंदोलन का सुरू आहेत असा प्रश्न विरोधकांनी केलाय. भुजबळ साहेब, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही. अरे मराठा समाज का कोणाची जागीरदारी आहे का? सरसकट कुणबी पत्र जात प्रमाणपत्र देणं याचा आम्हाला पाठिंबा नाही. ओबीसी आरक्षण 27% असायला पाहिजे. पाठपुरावा करा ना, आमचं आरक्षण द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही असं म्हणत असाल, तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं ना. मागणी कोणाकडे मागतो? तुम्ही सरकारमध्ये, आम्ही विरोधी पक्षामध्ये, आमच्याकडे मागणी मागताय. सरकारच्याच विरोधात मंत्री छगन भुजबळ भूमिका मांडत असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला. घटनात्मक पदावरचे मंत्री सरकार विरोधातच भूमिका कशी घेतात हा प्रश्न विरोधकांनी मांडला. अध्यक्ष महोदय, सरकारी नोकरी परवाच्या दिवशी आलं. सरकारी नोकरीमध्ये ओबीसी आरक्षण 27% असायला पाहिजे. 9.5% आहे. आमचं म्हणणं याचा पाठपुरावा करा ना, आमचं आरक्षण द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. 27% तर 27% द्या ना. तुम्ही असं म्हणत असाल, तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही. अरे ठाम म्हणा, त्या कॅबिनेट मध्ये तोडफोड करा. मोदी राजकारण होईल हो, तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. या पद्धतीने मोठे नेते जर बोलायला लागले, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे. फक्त एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं. नाव घेऊन सांगतो मी. एकांगी भाषण, तुलनात्मक भाषण, या समाजाला काय मिळालं, त्या समाजाला काय मिळालं, ह्यांना एवढं मिळालं, मग ह्यांना का नाही मिळत, मग ह्यांना द्या, हे माझी मागणी आहे. कोणाकडे मागणी मागताय तुम्ही? मागणी कोणाकडे मागताय? तुम्ही सरकारमध्ये, आम्ही विरोधी पक्षामध्ये, आमच्याकडे मागणी मागताय. आमच्याकडे मागणी मागताय. अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जवळजवळ तुम्ही सरकारमध्ये आहात का? हा पराभव कोणाचा आहे? यावेळी काँग्रेसनं भुजबळांसहित सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. भाजपच्या नेत्यांनी जरांगेंच्या विधानांचा विरोध करत भुजबळांच्या मागणीचं समर्थन केलं. शिंदे गटाकडून संध्याकाळी 7:30 पर्यंत कुणाचीच भूमिका समोर आली नाही. अजित पवारांचा गट नेहमीप्रमाणे यावरही संध्याकाळपर्यंत मौन राहिला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुणबी द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही, कधी मान्य करणार नाही. सरसकट कुणबी पत्र जात प्रमाणपत्र देणं याचा आम्हाला पाठिंबा नाही. भुजबळ साहेब, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला तुला कोणत्या सरकारची फूस आहे, तुमचं सर्व बाहेर काढू, छाताडावर बसू, कुठली भाषा? अरे मराठा समाज का कोणाची जागीरदारी आहे का? आता एक गुंतागुंतीचा मुद्दा बघा. ओबीसींच्या सभांमधून काही नेते जरांगे पाटलांवर टीका करतात आणि जरांगे पाटील त्यावर उत्तर देतात. मात्र कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण हवं याबाबत दोन्ही बाजूनं जे लॉजिक दिलं जात आहे त्यात जरांगे पाटील आणि गोपीचंद पडळकरांचं म्हणणं एकच आहे. जरांगे पाटील म्हणतात की लाखोंच्या कुणबी नोंदी सापडल्यानं मराठ्यांना कुणबी पत्र द्या, कारण कुणबी हे आधीपासूनच ओबीसी मध्ये आहे. पण इथं पडळकरांसहित इतर काही ओबीसी नेत्यांचा जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध आहे. तर दुसरीकडे पडळकरांचं म्हणणं आहे की आम्हाला एसटीतून आरक्षण द्या, कारण आम्ही इतर राज्यात एसटीतच आहोत. पण धनगर समाजाला एसटीत घेण्यात आदिवासी नेत्यांचा विरोध आहे. आता जरांगे म्हणतात की अनेक मराठ्यांच्या नोंदी निजाम काळापासून कुणबी म्हणूनच आहेत. पडळकरांचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा मुळात एसटी आरक्षणातच आहोत. पण मुद्दा हा आहे की कुणबी पत्र देण्याचा निर्णय घेतलाय सरकारनं. सत्ताधारी मंत्री भुजबळांच्या सभांमधून 90% रोख आहे तो जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर. 2014 पासून धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याचं आश्वासन दिलंय भाजपनं. यंदा मात्र सत्ताधारी आदिवासी नेत्यांनी सभांमधून सरकारऐवजी पडळकर आणि समर्थकांवर विधानं केली आहे. जर आरक्षण देणारं सरकार आहे, लागू करणारं सरकार आहे, ते रद्द करणारंही सरकारच आहे, तर मग सत्ताधारी नेते बाहेर का भांडतायत? जर निर्णय सरकार म्हणून एकत्र झालाय तर सत्ताधाऱ्यांमध्येच एक गट एका नेत्यांच्या बाजूनं, दुसरा गट दुसऱ्याच्या बाजूनं आणि तिसरा गट काहीसा मौन का आहे? ब्युरो रिपोर्ट,
TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.